नमस्कार. ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत. आज 11 जुलै. आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात. मेजर रामा राघोबा राणे यांचं 11 जुलै 1994 रोजी निधन झालं. रामा राघोबा राणे हे भारतीय लष्करात अधिकारी होते. भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान परमवीर चक्र जिवंतपणी मिळवणारे ते पहिले अधिकारी होते. 26 जून 1918 रोजी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यात जन्मलेले रामा राघोबा राणे दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश भारतीय सैन्यात सेवा करत होते. ब्रिटिशांनी त्यांना बर्माला पाठवले, जिथे त्यांनी जपानशी युद्धात भाग घेतला. ते स्वातंत्र्यानंतरही सैन्यात राहिले आणि 15 डिसेंबर 1947 रोजी भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनियर्सच्या बॉम्बे सॅपर्स रेजिमेंटमध्ये त्यांना नियुक्त करण्यात आले. त्याचवेळी 1947च्या भारत-पाकिस्तान युद्धात राणेंनी अनेक सुरुंग निष्क्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे भारतीय सैन्याला राजौरी ताब्यात घेणं सोपं झालं. राणेंच्या या कारवाईमुळे भारतीय लष्कराचे रणगाडे पुढे जाण्यास मदत झाली. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना 8 एप्रिल 1948 रोजी परमवीर चक्रानं सन्मानित करण्यात आलं. मेजर रामा राघोबा राणे हे 1968 साली भारतीय लष्करातून निवृत्त झाले. बलदेव सिंह यांचा जन्म 11 जुलै 1902 रोजी झाला. सरदार बलदेव सिंग हे भारताचे पहिले संरक्षण मंत्री होते. ते स्वातंत्र्य सैनिक आणि शीख नेते होते. बलदेव सिंह यांचा जन्म हरियाणातील रोहतक जिल्ह्यात झाला. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंग्लंडमधून कायद्याचं शिक्षण घेतलं. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान त्यांनी शीख समुदायाचं प्रतिनिधित्व केलं आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंधित होते. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये जेव्हा भारताचं पहिलं मंत्रिमंडळ तयार झालं, तेव्हा त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1947 ते 1952 या काळात त्यांनी हे पद भूषवलं. देशाच्या फाळणीच्या वेळी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सशस्त्र दलांमध्ये फूट पाडण्यात आणि जम्मू काश्मीरमधील घुसखोरी रोखण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. फाळणीनंतर उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा त्या काळी सर्वात मोठा मुद्दा होता. बलदेव सिंह हे लोकसभेचे सदस्य असताना लोकसभेत निर्वासितांच्या समस्या मोठ्या आवाजात मांडायचे. 29 जून 1961 रोजी त्यांचं निधन झालं. 11 जुलै 2006 रोजी मुंबई शहरात काही मिनिटात एका पाठोपाठ एक असे 7 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात 189 जणांचा मृत्यू झाला होता, तर 800 जण जखमी झाले होते. हे सर्व स्फोट मुंबईच्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये झाले. खार, वांद्रे, जोगेश्वरी, माहीम, बोरिवली, माटुंगा आणि मीरा भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ हे स्फोट झाले. गाड्यांमध्ये पेरलेले बॉम्ब, RDX, अमोनियम नायट्रेट तपासात समोर आलं. नुकसान वाढवण्यासाठी या बॉम्बमध्ये खिळेही टाकण्यात आले होते. सर्व बॉम्ब प्रेशर कुकरमध्ये ठेवून टायमरचा वापर करून स्फोट करण्यात आला. त्याचवेळी तपासादरम्यान मार्च 2006 मध्ये बहावलपूरमधील लष्कर-ए-तैयबाच्या आझम चिमाच्या घरी या हल्ल्याचा कट रचला गेला असं आढळून आलं. इथे एका प्रशिक्षण शिबिरात सुमारे 50 तरुणांना बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तपासाअंती या हल्ल्यात इंडियन मुजाहिद्दीन या प्रतिबंधित संघटनेचा हात असल्याचं निष्पन्न झालं. या संपूर्ण प्रकारात 13 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. 8 वर्षानंतर म्हणजेच 2015 मध्ये या प्रकरणात 12 जण दोषी आढळले. एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 12 पैकी 5 जणांना फाशीची आणि उर्वरितांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. 11 जुलै 1977 रोजी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांना स्वातंत्र्य पदक अर्थात मेडल ऑफ फ्रीडम प्रदान करण्यात आलं. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर हे अमेरिकन पादरी, आंदोलक आणि आफ्रिकन अमेरिकन नागरिक हक्क संघर्षाचे प्रमुख नेते होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांनी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांना मरणोत्तर स्वातंत्र्य पदक प्रदान केलं. नागरी हक्क चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. 1950च्या दशकाच्या मध्यात अमेरिकन नागरी हक्क चळवळीदरम्यान किंग यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कृष्णवर्णियांच्या हक्कासाठी किंगच्या पुढाकाराने केवळ अमेरिकेतच नव्हे तर उर्वरित जगावरही सकारात्मक परिणाम दिसून आला.
मेडल ऑफ फ्रीडम हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो विशेषतः अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी अमेरिकेची सुरक्षा, समृद्धी आणि राष्ट्रीय हितासाठी विशेष योगदान दिलं आहे. 1968 मध्ये मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांची हत्या झाली. जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी साजरा केला जातो. 11 जुलै 1989 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने पहिल्यांदा जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला. कुटुंब नियोजनाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी या दिवसाची सुरुवात करण्यात आली. 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्जांवर पोहोचली होती. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या जगासाठी चिंतेचा विषय होती. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब नियोजनाबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने 11 जुलै 1989 रोजी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याच कार्यक्रमात प्रथमच जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. आज जगातील निम्म्याहून अधिक लोकसंख्या आशियाई देशांमध्ये राहते. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आणि चीन पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. जागतिक लोकसंख्या दिनाचं उद्दिष्ट लोकसंख्या वाढीशी संबंधित आव्हान जसे की गरिबी, आरोग्य सेवा, शिक्षण आणि लैंगिक समानता यावर प्रकाश टाकणं आहे. शाश्वत विकासाचं समर्थन करताना पुनरुत्पादक आरोग्य आणि कुटुंब नियोजन उपक्रमांना प्रोत्साहन देणं हा त्याचा उद्देश आहे. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी यूट्यूब चॅनल. धन्यवाद.